नमस्कार, मी गोविंद आपटे. आपण पाहत आहात सनातन योद्धा. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. निकाल आपल्या हातात आलेले आहेत आणि भाजपा आणि भाजपाच्या बरोबर असलेले सर्व मित्रपक्ष यांच्याकडे सर्वांनीच खूप छान मेहनत घेतली आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये भगवा जिंकला असं आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत आपण एक गोष्ट बघू शकतो की कोणत्याही एका राजकीय मतप्रवाहाच्या मागे आंधळेपणाने जर का समाज गेला तर काय नुकसान होऊ शकतं हे आपण बघितलेलं आहे. काँग्रेसच्या दीर्घकाळ शासकीय सत्तेमध्ये भारताचं जे काही नुकसान झालेलं आहे, फायदा पण झाला असेल. जसं नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काहीतरी भर घातलेली आहे, पण जी भर याच्यापूर्वी घातलेली आहे ती भर मान्य जरी केली तरी प्रत्येकाच्यापासून झालेली तूट खूप मोठी आहे. एक पहिलं सरकार आपल्याला 2014च्या नंतर असं मिळालेलं आहे की ज्या सरकारने भारताला फार उच्च पातळीवरती नेऊन बसवलेलं आहे. जागतिक स्तरावरती आज जी काही भारताची प्रतिष्ठा आहे, आज भारताने जे काही काम केलेलं आहे ते फार मोठ्या मोलाचं आहे. मोठमोठाले देश तोंडात बोट घालतायत की सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त होणं. 60-70 वर्षात निर्माण केलेलं कर्ज 10 वर्षात भारत कर्जमुक्त होतो. आणि एवढंच नव्हे तर भारताकडनं प्रदेशात होत असणारी निर्यात ही इतक्या मोठ्या संख्येने होते. हे फक्त 10 वर्षात हे सरकार करू शकलेलं आहे, हे आपण बघितलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये केवळ भाजपाच्या नावाने किंवा मित्रपक्षांच्या नावाने खडेच फोडायचे म्हणून वाटेल ते आरोप करणं आणि वाटेल तसे समाजामध्ये प्रचार करणं यांनी काही फरक पडलेला नाही आहे. 2014ला ज्या बहुमतामध्ये भाजप सरकार सत्तेत आलं त्याच बहुमताने, थोड्या बहुत फरकाने, त्याच बहुमताने, पण संपूर्ण बहुमताने 2019ला पण आलं. पण 24व्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण थोडीशी घसरण सहन केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षात जी काही धुळघाण झालेली आहे, राजकारणाची, समाजकारणाची, धर्मकारणाची, अर्थकारणाची जी काही धुळघाण झालेली आहे ती धुळघाण मागच्या 2.5 वर्षांमध्ये बऱ्यापैकी सावरण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडगोळीला निश्चितच यश आलेलं आहे, यात शंका नाही. आणि ती जी काय अस्थिरता महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षात आपण बघितलेली आहे ती अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी म्हणून आपण पुन्हा एकदा भाजपा आणि मित्रपक्षाला बहुमतांनी निवडून दिलेला आहे. सत्ताधारी पक्ष, नेते, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक गुरु, राजकीय गुरु आपापल्या परीने काम करत असतात. त्यांनी काम केलेलं आहे. पण तुमच्या माझ्यासारखी आम जनता जेव्हा रस्त्यावरती आली आणि खूप मोलाचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं, त्यामुळे हा एक असा निर्णय की जो निर्णय ना शरद पवारांना मान्य आहे, ना ठाकरेंना मान्य आहे आणि ना इतर कोणाला मान्य आहे. संजय राऊतांना मान्य नसणे त्याला फारशी काही किंमत देण्याची गरज नाही आहे. पण आपल्या सगळ्यांवरती दुसरी एकदा जबाबदारी आहे. 2029मध्ये लोकसभा आणि त्याच खालोखाल विधानसभाच्या निवडणुका जेव्हा परत होतील त्यावेळेला लोकांसमोर जात असताना आपल्याकडं काही ठळक मुद्दे असले पाहिजेत. केवळ आपण हिंदुत्व या एका मुद्द्यावरती फार काळ टिकून राहणार नाही किंवा तरणार नाही. तो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा आपण सोडणार नाही आहे, तो मुद्दा आपण धरून ठेवणार आहोत. आणि त्या एका हिंदुत्वासाठी, केवळ हिंदुत्वासाठी जे काही करणं आवश्यक असेल ते सगळं आपण सगळेजण मिळून करणारच आहोत. परंतु
तो एकच मुद्दा वारंवार घेऊन जाऊन चालणार नाही आहे. आणि त्यामुळं आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे निवडणुकीपुरतं मर्यादित न ठेवता इथून पुढच्या काळात पण आपल्याला चालू ठेवावं लागेल. आता इथून पुढच्या काळामध्ये ह्या नेत्यांच्या पाठीशी उभं राहणं याचा अर्थ बदलतो. आपण कसलाही विचार न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती संभाजीनगरमध्ये एक अभूतपूर्व घटना घडून आणली की आपल्याकडं असलेले तिन्ही आमदार हे हिंदुत्ववादी आमदार निवडून आले. इथून पुढच्या काळामध्ये फक्त माझा मतदारसंघ कुठला असा विचार न करता संपूर्ण शहराचा विचार करून तिन्ही आमदारांच्या पाठीमागं आपल्याला उभं राहावं लागेल. आणि आता उभं राहणं याचा अर्थ असा होतो की 29ला जनतेसमोर जात असताना 29 लोकांच्याकडं आम्ही ह्या वेळेला गेलो तसं मतदान मागायला जात असताना हिंदुत्वाशिवाय आमच्याकडं प्रगतीचे काही मुद्दे असले पाहिजेत याचा आग्रह आपण ह्या नेत्यांच्याकडे धरला पाहिजे. आपले तिन्ही नेते चांगले आहेत, तिन्ही नेते आपलं ऐकतात, तिन्ही नेते आपल्याला समजावून सांगतात, आपल्या अडचणी समजून घेतात, त्यांच्या अडचणी समजावून सांगतात आणि एक चांगला संवाद ह्या नेत्यांच्याबरोबर जनतेचा किंवा आपल्या सगळ्यांचा असल्यामुळं आपल्याला सुद्धा एकदम विजयाच्या उन्मादामध्ये सगळं विसरून जाऊन चालणार नाही आहे. आपल्याला आता या नेत्यांना आठवण करून द्यावी लागणार आहे की 2029मध्ये आम्ही जेव्हा लोकांच्याकडे जाऊ, मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो, तर त्यावेळेला आमच्याकडं डेव्हलपमेंटचे काही मुद्दे असले पाहिजेत, ठोस पुरावे असले पाहिजेत. या मागच्या 5 वर्षात हे बघा यांनी हे केलेलं आहे, हे बघा यांनी हे केलेलं आहे. अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला एकत्र बसून विचार करता येतील. एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो मी, त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार करा. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी जवाहरनगर या मतदान केंद्रावर, जवाहरनगर मनपाशा या मतदान केंद्रावरती सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उपस्थित होतो. जे काही काम पडेल ते काम करायचं म्हणून मी तिथं उपस्थित होतो. साधारणपणे 4च्या सुमाराला या कॉलनीतच लहानाची मोठी झालेली काही तरुण मंडळी मला येऊन भेटली. त्यावेळेला काका मला ओळखलत का? लहानाची मोठी झालेली मुलं, मी काय त्यांना पटकन ओळखलं नाही, पण त्यांनी आपला परिचय दिला. मग ते म्हणले की आम्हाला एक गोष्ट सांगा की आम्ही मतदानासाठी पुण्याहून आलेलो आहोत, किंवा काही मुलं म्हणजे आम्ही मतदानासाठी मुंबईहून आलो आहोत. काही मुलांनी बेंगलोरचं नाव घेतलं. ते म्हणले की एवढ्या वर्षांमध्ये आमची इथं घरं आहेत, आमचे आईवडील इथं राहतात, आमची स्वतःची घरं इथं आहेत, ते सोडून देऊन नोकऱ्या करायला आम्हाला बाहेर जावं लागतंय. मग इथं IT कंपनी येऊ शकत नाही का? आमच्या शिक्षणासाठी योग्य असलेल्या नोकऱ्या इथं स्थानिक स्तरावरती उपलब्ध होऊ शकत नाहीत का? याचा विचार कोणी करणार आहे का नाही करणार आहे? हा प्रश्न माझा नाही आहे, हा प्रश्न तरुणांनी विचारलेला आहे. आणि तो ही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मतदान करून आल्याच्या नंतर विचारलेला आहे. मतदान त्यांनी भाजपा सेनेलाच केलं, पण ते केल्याच्या नंतर त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. ही या तरुणांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यावरनं त्यांनी मतदान केलेलं आहे असं नाही आहे. अडवून ठेवून हे बोलताय का तर मतदान असं म्हणलेलं नाही आहेत. आधी मतदान केलंय आणि मग येऊन प्रश्न विचारलेला आहे. मला भेटणारे 5-25 तरुण असतील, असे कित्येक मोठ्या संख्येने तरुणी असू शकतात की ज्यांना हा प्रश्न आहे. का बरं आपल्याला असं करावं लागतं की परगावला कोण कोण गेलेलं आहे त्यांना संपर्क करा, त्यांना मतदानासाठी येण्याची विनंती करा. कशा करता? आपण आपल्या शहराची अशी प्रगती करू शकत नाही का की आपल्या इथनं तरुण तरुणी बाहेरच जाऊ नयेत? ह्या एका मुद्द्यावरनं आणि अशाच अनेक काही मुद्द्यांवरनं आपल्याला सातत्यानं आपल्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल, त्यांच्या मागं उभं राहावं लागेल, त्यांच्या बरोबरीनं काम करावं लागेल. आणि ही सगळी जी प्रगतीची विविध प्रकारच्या योजना आहेत, त्या योजना शहरामध्ये कशा येतील, आपलं शहर विख्यात कसं होईल, आपल्या शहराचा आजूबाजूचा ग्रामीण भाग हा विख्यात कसा होईल, चांगला कसा होईल, या सगळ्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबरीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन येत्या 5 वर्षामध्ये हा प्रयास खूप कसोशीनं केला पाहिजे की हा जो एक मोठा हिंदू समाज आहे, ज्या समाजाचं निवासस्थान हे असल्यामुळं याला हिंदुस्थान असं म्हणतात.
या हिंदू समाजातून अनेको प्रकारचे जातीभेद नष्ट कसे करता येतील, आपल्याला काय करता येईल, यावर संपूर्ण हिंदू समाज एकत्र येईल, त्याच्याकरता काय काय विचार केला जाऊ शकतो, याचा विचार आपल्याला सगळ्यांनी मिळून करावा लागणार आहे. आपल्याला आता गाफील राहता येणार नाही, आपल्याला आता शिथिल होता येणार नाही. 2024ला लोकसभेला आपण थोडीशी घसरण अनुभवलेली आहे. ते 29 जर का थोडी जास्त झाली तर भारताचं उज्ज्वल भवितव्य उज्ज्वलच आहे, ते उज्ज्वलच होईल, ती ईश्वराची इच्छा आहे. पण ते पोस्टपोन होईल आणि त्या पोस्टपोन होण्यामध्ये जीवित आणि मालमत्तेची काय हानी होईल याची कल्पना करवत नाही. आपल्या देशातून काही भाग असा आहे की जणू काही तो भारतापासून तुटल्यासारखा झालेला आहे. बंगालचा काही भाग असेल, केरळचा काही भाग असेल, तामिळनाडूचा काही भाग असेल, अन्य काही भाग असतील. अशाच पद्धतीने महाराष्ट्राची स्थिती होऊ नये याकरता प्रयत्न करावे लागतील. कारण की इतिहासामध्ये ही नोंद आहे की संपूर्ण भारतामध्ये 4 शाह्यांनी थैमान घातलेलं असताना, थैमान पूर्ण भारतामध्ये 4 शाह्यांनी थैमान घातलेलं असताना एका महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती आले आणि त्यांनी 4ही शाह्यांना रोखून धरलं. मला हे मान्य आहे की परत छत्रपती होणार नाही, हे मला मान्य आहे. माहीत नाही, होणारही असतील, आज तरी कोणी छत्रपती नाही आहेत. पण आपल्याला आता ते काम करावं लागेल. परत छत्रपतींच्या खांद्यावरती, देवाच्या खांद्यावरती, ईश्वराच्या खांद्यावरती सोपून देऊन चालणार नाही. मानवालाही उभारून काहीतरी करावं लागेल. आपल्यालाही दाखवावं लागेल की जी काही देवभूमी आहे, तर या देवभूमीच्या विषयी आमच्या मनामध्ये अपरंपार श्रद्धा आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, हे सिद्ध करावं लागेल. आणि सिद्ध करण्याकरता म्हणून संपूर्ण परिसराची योग्य ती प्रगती, विकास आणि जातीयवादावरती प्रहार हे काम करण्याकरता इथून पुढं आपण अशाच पद्धतीने वारंवार भेटूया. निवडणुकीमध्ये हिंदुत्वावरती आधारित नेतृत्व निवडून यावं म्हणून ज्या ताकदीनं, ज्या उत्साहानं, ज्या आत्मीयतेनं, ज्यात एकमेकांचे दोष न बघता आपण जसे एकत्र आलो, तोच एकत्रपणा टिकून इथून पुढं हिंदुस्थान कसं करणं, जातीवाद कसा नष्ट करणं आणि प्रगतीचे नवनवीन आयाम ह्या शहरांनी प्राप्त करावेत, यासाठी आपल्या नेत्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे पाठीमागे लागणं हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि हे जर का आपण केलं तर इथून पुढं कदाचित असं की आपल्याला प्रचाराची फारशी गरज पडणार नाही. कारण लोकांना कळतं कुणाकडनं आपल्याला मिळतंय, कुणाकडनं शहराचा फायदा होतोय, कुणाकडनं शहराची प्रगती होतीये, कुणाकडनं जातीयवादाला हळूहळू नष्ट केलं चाललेलं आहे. लोक जाणतात आणि पुढची पिढी तर फार हुशार आहे, त्यांना हे सगळं नको आहे. आणि ते जर का आपण देऊ शकलो तर ते देण्यासाठी आपल्याला आपणच सगळ्यांनी मिळून निवडून दिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी बलवानपणाने उभं राहावं लागेल, त्यांच्या मागे लागावं लागेल आणि घडून आणावं लागेल. यासाठी आपण सगळे एकत्र येऊया. नमस्कार, धन्यवाद.